सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आदिशक्ती जगदंबेच्या प्रत्येक स्वरूपाची पूजा केली जाते. या 9 दिवसांमध्ये मातेच्या प्रत्येक रूपाला वेगवेगळे वैभव असते. तर हा सण म्हणजे स्त्री शक्तीच्या पूजेचा सण मानला जातो. नमस्कार, मी सुप्रिया शितोळे नावाने आपला चॅनेल आहे. तर माझ्या चॅनेलवरती आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता नवरात्र उत्सव जवळच येत आहे. तर घटस्थापना कशी करायची या दिवसांमध्ये आपण, तर त्याच्याविषयी आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. आपण घरगुती म्हणजे प्रत्येक गृहिणी कशी घटस्थापना करते, त्याचबरोबर आम्हाला स्वामी केंद्रानुसार घटस्थापना कशी करायला सांगतात हे पण आहे. म्हणजे आज मी या व्हिडिओमध्ये 2 प्रकारच्या घटस्थापना तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याचबरोबर घटस्थापना कोणत्या दिवशी आहे, काय तारखेला आहे, त्याचा शुभमुहूर्त काय आहे, हे आपण डिटेल्समध्ये आज पाहणार आहोत. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून तर नवमीपर्यंत हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. याला शारदीय नवरात्र उत्सव असे सुद्धा म्हटले जाते. यावर्षी अश्विन नवरात्री 15 ऑक्टोबरला आहे. वार आहे रविवार. या दिवशी घटस्थापना होईल आणि 23 ऑक्टोबर 2023 रोजी नवरात्री संपणार आहेत. म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण साजरा केला जातो. आता बघूयात घटस्थापनेची साधी सोपी पूजा कशी करावी. प्रत्येकाच्या कुळाचारानुसार प्रत्येक ठिकाणी घटस्थापनेच्या पूजाविधी ह्या वेगवेगळ्या असतात. तर आपण सगळ्यात आधी ज्या ठिकाणी घटस्थापना करणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यायची असते. म्हणजे घटस्थापना व्हायच्या अगोदरच आपण पूर्ण घराची स्वच्छता तर करतच असतो, पण आपण ज्या दिवशी घटस्थापना करत असतो त्या दिवशी देवघरातील देव स्वच्छ धुवून घ्यायचे, स्वच्छ घासून घ्यायचे. त्याचबरोबर देवघरात आता आपल्या 3 पायऱ्यांचं मंदिर असतं, तर त्या पायऱ्या काढून घ्यायच्या. मी अशा प्रकारे आज देवांची पूजा करणार आहे. म्हणजे हे 9 दिवस आहे ना, आपल्याला याच प्रकारे मांडणी ठेवायची असते. फक्त फुले बदलायची, त्यांच्याखाली जी पाने वगैरे असतात ती पाणी आहे अशीच ठेवायची असतात 9 दिवसांपर्यंत. त्यांची पूजा फक्त हळदी कुंकू व्हायचं, अगरबत्ती ओवाळायची आणि दिवा लावायचं, एवढीच पूजा आपल्याला या 9 दिवसांमध्ये करायची असते. ज्यांच्या घरी घट असतात त्यांनी प्रत्येक वारानुसार जी माळ असते ती चढवावं लागते. पण आता माझ्या घरी घट नसतात, पण मी हा व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी. तर ज्याच्या घरी घट नाही आहेत त्यांनीसुद्धा अशा प्रकारे देव आपले पानांवरतीच पुजायचे असतात. म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना होणार आहे त्या दिवशी आपण अशा प्रकारे देवांना आंघोळ घालून व्यवस्थित देवपूजा केली तर परत नंतरनं त्यांना लवकर म्हणजे स्वच्छ करायचे नसते, आंघोळ घालायची नसते. फक्त हळदी कुंकू व्हायचे, अगरबत्ती ओवाळायची आणि त्यांची पूजा करायची. अश्विन महिन्याची प्रतिपदा तिथी 14 ऑक्टोबर 2023 रोजी 11:24 सुरू होणार आहे. म्हणजेच शनिवारी सुरू होणार आहे आणि 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:32 संपणार आहे. तर उदय तिथीनुसार 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर यावर्षी घटस्थापनेचा मुहूर्त असणार आहे 15 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11:44 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये घटस्थापना करायची आहे. तर हा कालावधी एकदम छोटासा आलेला आहे, त्याच्यामुळे आहे ना तुम्ही सकाळपासून तयारी करा. आदल्या दिवशी सामानाची जमवाजमी करून ठेवा, कारण ज्या दिवशी आपल्याला घटस्थापना करायची आहे त्याच दिवशी जर आपण साहित्य वगैरे सर्व त्याच दिवशी आणायचं म्हटलं तर खूप गोंधळून व्हायला जाईल. शक्य झाले तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी जरी देव घासून घेतले, म्हणजे शनिवारच्या दिवशी जरी देव घासून स्वच्छ करून त्या दिवशी पूजा केली तरीही चालेल. पूजा म्हणजे आपली रोजची पूजा असते तशीच पूजा. नाही तर तुम्हाला वाटेल की पानावरती वगैरे देव नाही, तुम्ही अमावस्येच्या दिवशी पण आपण देव स्वच्छ करून घेत असतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या दिवशी जरी तुम्हाला शक्य होत नसेल सर्व गोष्टी रविवारी करणं, तर तुम्ही शनिवारीसुद्धा देव स्वच्छ करून ठेवा. फक्त दुसऱ्या दिवशी व्यवस्थित परत पाण्याने वगैरे स्वच्छ त्यांना आंघोळ घाला आणि नंतरच अशी पूजेची मांडणी करून घ्या. जर इथून पाठीमागे जर तुमच्या देवघरामध्ये मंगल कलश नसेल तर तुम्ही या घटस्थापनेच्या मुहूर्तावरती तुमच्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना आवर्जून. आणि जरी पहिला नारळ जरी असेल तरी तो पाण्यात जर कोंब आलेला नसेल तर पाण्यात विसर्जन करा, पाण्यात सोडून द्या, किंवा तुमच्या शेतीत जर जवळ असेल तर जमिनीवरती पुरून टाका किंवा तसंच ठेवून द्या. आणि घटस्थापनेच्या मुहूर्तावरती तुम्ही परत एकदा मंगल कलशाची स्थापना करू शकताय. तर अशा प्रकारे पूर्ण देवपूजा झालेली आहे. या दिवशी आपल्याला याच प्रकारे देवपूजा करून घ्यायची आहे. चला मग आता घटस्थापनेसाठी मी काय काय साहित्य काढलेले आहे ते पण पाहूया आणि मी घटस्थापना कशी करते हे पण व्हिडिओ नक्की पहा लास्टपर्यंत. एक तामण घेतलेलं आहे. सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची, हळदी कुंकू घ्यायचे, कुलदेवतेचं एक टाक आपल्या घरी असेल तर टाक घ्या, तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्ती घ्या, काही तुमच्याकडे असेल म्हणजे देवीचं टाक मूर्ती तुमच्या ह्याने तुम्ही घेऊ शकताय. तुम्ही जर श्रीफळाला मुखवटा लावणार असाल
तर मुखवटा पण घ्यायचा आहे. जर तुम्ही श्रीफळाऐवजी जर तुम्ही केंद्रानुसार पूजा करणार असाल तर तुम्हाला एक ताम्हण अजून एक लागणार आहे. मी आज दोन्ही प्रकारच्या पूजा करून दाखवणार आहे. 9 दिवसांमध्ये आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा असतो, त्याच्यामुळे मी दिव्यामध्ये पाहू शकताय की एक वाती कशा प्रकारे घेतलेला आहे. याच्यावरती पण व्हिडिओ नक्की येणार आहे. फुले घेतलेली आहेत, विड्याची पाने घेतलेली आहेत, ओटीचं साहित्य घेतलेलं आहे, तांब्या पाण्याने भरून घ्यायचा, 7 प्रकारचे धान्य घ्यायचे, अक्षता बनवून घ्यायच्या, खाली अंथरण्यासाठी लाल वस्त्र नसेल तर पिवळे वस्त्र घेतले तरीही चालेल, घंटा. आता मी काही घट बसवत नाही. हे जे घेतलेले आहे ते आहे संक्रांत. मी तुम्हाला खोटं सांगणार नाही, कारण घट आणायचा आणि तो तसाच ठेवायचा तो योग्य नाही आहे. त्याच्यामुळे मी संक्रांत वापरते, कारण मला घट बसवण्याची परमिशन नाही आहे घरून, का तर आमच्या घरी घट बसवले जातात. ही सर्व जॉईंट फॅमिली असल्यामुळे ते माझ्यासाठी पण योग्य नाही. आमच्या आई, माझ्या आजी सासूबाई घट बसवतात, तर आम्ही तिथे जाऊन दर्शन घेतो फक्त. आणि जे आजूबाजूला घट बसवलेले असतात तिथे जाऊन रोजचे रोज मी दर्शन घेत असते. होईल तेवढी सेवा आपल्या घरामध्ये आपण करायची असते. तुम्ही बाजारामध्ये घटाच्या टायमिंगला तुम्हाला हा घट इझिली भेटूनच जाणार आहे. आणि स्वामी केंद्रानुसार जर तुम्ही पूजा करणार असाल तर तुम्हाला हा घट पण लागणार नाही. मी पंतरवळी घेतलेली आहे. माझ्या सासरी पंतरवळीवरतीच म्हणजे घट बसवतात. तुम्ही दुर्डी जी आपण नाही का टोपली असते पहा बाजारामध्ये भेटते, तर ती टोपली वापरली तरीही चालेल, किंवा मातीचे भांडे घेतले तरीही चालेल. फळे, माती, तर हे साहित्य आपण घेतलेलं आहे. प्रथम आपण दिव्याची पूजा करून घ्यायची. अष्टदल कमल काढलेले आहे मी, याच्यावरती व्हिडिओ नक्की येणार आहे. कारण कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करताना आपण प्रथम दिवा प्रज्वलित करतो. दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतरच आपल्याला पुढच्या सेवेला सुरुवात करायची आहे. तर आपल्याला या 9 दिवसांमध्ये अखंड दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. त्याच्यामुळे दिव्याची वात कशी असावी यावरती पण लवकरात लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे. दिवा प्रज्वलित करून झाल्याच्या नंतर आपण आहे ना, आपले जे देवघर आहे त्याच्यासमोरच आपल्याला घटस्थापना करायची असते. आजूबाजूला आपण घटस्थापना करू शकत नाही. आपल्याला देवाच्या समोरच घटस्थापना करायची आहे. ती जागा स्वच्छ करून घ्यायची. त्या जागेवरती स्वस्तिक काढायचं कुंकवाने, उभ्या रेषा मारायच्या त्याच्या साईडनी, त्याच्यावरती हळद टाकायची. नंतरनं तिथं त्या जागेवरती चौरंग ठेवायचा. चौरंगावरती लाल वस्त्र अंथरा. लाल वस्त्र नसेल तर पिवळे वस्त्र अंथरले तरी चालेल. वस्त्र अंथरल्याच्या नंतरनं त्याच्यावरती स्वस्तिक काढून घ्यायचं. स्वस्तिक तांदळाने काढायचं. स्वस्तिक काढल्याच्या नंतरनं त्या स्वस्तिकावरती सुद्धा आपण हळदी कुंकू टाकून घ्यायचं. हळदी कुंकू टाकल्याच्या नंतरनं पंतरवळी ठेवायची. आता आम्ही पंतरवळी वरतीच आमचे घट असतात. तर जर तुम्ही पंतरवळी वापरत नसाल, तुम्ही जर द्रोण म्हणजे नाही का ते दुर्डी बोलले मी, दुर्डीमध्ये जर तुम्ही घट बसवत असाल ते जरी डायरेक्टली ठेवले तरी चालेल. पण काय होतं ना, तुम्ही डायरेक्टली ती दुर्डी ठेवली तर त्याचे पाणी वगैरे झिरपून खालचा चौरंग खराब होऊ शकतोय, किंवा जे वस्त्र अंतरलेले आहे ते पण खराब होऊ शकतोय. तुम्ही जर अगोदर पंतरवळी ठेवली तर काहीच म्हणजे नुकसान वगैरे होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो करून खाली पंतरवळी ठेवाच. तुमची स्वतःची जमीन असेल तर तुम्ही तिथली माती आणा, माती चाळून घ्या, कारण हे धान्य उगवून आलेलं पाहिजे. तर माती चाळून घ्यायची. आणि जे सिटीमध्ये आहेत ज्यांना घट बसवायचे त्यांना माहिती असतं, तर सिटीमध्ये इझिली माती म्हणजे मार्केटमध्ये विकायला सुद्धा असते, ती इझिली भेटून जाते. कोणी 7 धान्य टाकत असेल, कोणी 9 धान्य टाकत असेल, तर ज्याच्या त्याच्या घरच्या प्रथेनुसार तुम्ही तुमची प्रथा पाळा. तेवढे धान्य तुम्ही आवर्जून टाका. तर मी व्हिडिओ बनवत आहे, मी 4 धान्यांचा वापर केलेला आहे याच्यासाठी. धान्य टाकून झाल्याच्या नंतर नाही ना, परत थोडीशी माती अशी थोडीशी टाकायची, जास्त नाही टाकायची, का तर धान्य आहे ना इझिली उगवून आलं पाहिजे. त्याच्यासाठी जास्त मातीचा वापर नाही करायचा, थोडीशीच माती पसरून टाकायची. तर मातीचा घट जर तुम्ही ठेवत असाल तर तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचे. स्वस्तिक काढून झाल्याच्या नंतर त्याच्या साईडला कुंकवाने उभ्या रेषा पण उमटवायच्या असतात. स्वस्तिकाला हळद लावून घ्यायची आणि जो घट घेतलेला आहे ना आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. पाणी स्वच्छ असावं याची काळजी घ्यायची. त्या घटामध्ये हळदी कुंकू, सुपारी, पैसे, अक्षता, एखादे फूल हे टाकायचे. त्याच्यानंतरनं 5 विड्याची पाने ठेवून त्यावर श्रीफळ ठेवायचे आहे. आपल्याला देवीचा मुखवटा असेल तर देवीचा मुखवटा लावा, देवीचा मुखवटा नसेल तर फक्त श्रीफळ ठेवले तरीही चालेल. काही ठिकाणी आहेत ना, महिला फक्त घट बसवतात त्याच्यावरती श्रीफळ ठेवत नाहीत, पण श्रीफळ हे ठेवलंच पाहिजे. असे करू नका. घटावरती आवर्जून श्रीफळ ठेवा. श्रीफळ ठेवल्याच्या नंतरनं आहे ना, आपल्याला त्याची व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे. आता मी मुखवटा लावलेला आहे.
श्रीफळाला, तर मी त्याला कानातलं घातलेलं आहे, नाकात नथ घातलेली आहे. बरं ठीक आहे, तुमच्याकडे मुखवटा नाही आहे तर तुम्ही डायरेक्टली श्रीफळाला सुद्धा कानातलं घालू शकताय, गळ्यातलं घालू शकताय, नाकात नथसुद्धा घालू शकताय. व्यवस्थित कुंकवाने आकार पण द्यायचा, जिथं आपण वरती कुंकू लावतो तिथे व्यवस्थित कुंकू पण लावायचं, हळद पण लावायची. काय होतं ना, प्रत्येकाच्या घरची पूजा करण्याची प्रथा ही वेगवेगळी असू शकते. तुम्ही तुमच्या पद्धतीने पूजा केली तरीही चालेल. माझ्या घरी अशीच पूजा केली जाते. तर ही एक पद्धत आहे. तर पहिल्या दिवशी आहे ना, विड्याच्या पानांची माळ असते. म्हणजे 9 पानं एका दोऱ्यामध्ये गाठण बांधून 9 पानांची माळ करायची असते. आणि पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची असते. म्हणजे प्रत्येक दिवसाची वेगवेगळी पानं, फुलं ठरलेली असतात. त्यानुसार प्रत्येक दिवसाची माळ आपण त्या घटावरती सोडायची असते. आणि ही जी माळ आहे ना, ती काढायची नसते. 9 दिवसांपर्यंत ते माळा तशाच सोडत राहायच्या असतात. आणि ज्या दिवशी आपण घटाची म्हणजे विसर्जन करणार असतो ना, त्या दिवशी त्या माळा आपल्याला काढायच्या असतात. तुम्ही जर या प्रकारे घटस्थापना करत असाल तर तुम्ही या प्रकारे करा. मी केंद्रातल्या प्रकारे पण म्हणजे केंद्रात ज्या पद्धतीने घटस्थापना करावी सांगतात तर त्या पद्धतीने पण मी व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवत आहे. तुमची इच्छा, तुम्हाला जर या प्रकारे म्हणजे बऱ्याचशा महिला आहेत ना, केंद्राच्यानुसार घटस्थापना करतात. जर कोणी नवीन इच्छुक असेल, तुम्ही केली तरी काहीच हरकत नाही. घटस्थापनाच आहे. फक्त काय होईल ना, जे धान्य आपण पेरतो त्याला रोजची रोज आपल्याला पाणी टाकावे लागेल, थोडीशी पाणी शिंपडावे लागेल. तर आपल्याला स्वामी केंद्रानुसार घटस्थापना करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला कुलदेवतेचा आपल्या टाक जो काही असेल तो आपल्याला, किंवा मूर्ती असेल तर मूर्ती घ्या. त्याच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. तुम्ही नुसतं पाण्याने अभिषेक केला तरी चालेल, तुम्ही पंचामृताने अभिषेक केला तरीही अतिउत्तम. प्रथम पाणी वापरा, नंतर पंचामृत वापरा, परत पाण्याने अभिषेक करा. नंतरनं जो देवीची टाक तुम्ही घेतलेला आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा. आणि जी आपण अगोदर मांडणी केलेली आहे पंत्रवळी, त्याच्यावरती एक भांडं ठेवलेलं आहे मी. त्याच्यामध्ये माती आणि जे धान्य टाकलेलं आहे तर ते धान्य तसंच ठेवले. फक्त जो मी घट पुजलेला होता ना तो काढून घेतला. फक्त एक तांब्याचा तांब्या घ्यायचा, तांब्याच्या तांब्याला स्वस्तिक काढायचं कुंकवाने. दोन्ही साईडला 2 रेषा मारायच्या उभ्या. स्वस्तिकाला हळद लावायची आणि तो त्या मातीवरती व्यवस्थित ठेवून द्यायची. त्या तांब्याच्या कलशामध्ये सुद्धा आहे ना, हळदी, कुंकू, सुपारी, 1 रुपयाचे नाणे, एखादे फूल, थोड्याशा अक्षता टाकायच्या. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला आहे ना, त्या कलशामध्ये परत 5 विड्याची पानं ठेवायची आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला ते तामण ठेवायचे असते. तर तामण ठेवल्याच्या नंतर ना त्याच्यावरती आपल्याला अक्षता म्हणजे तांदूळ ठेवायचे आहेत. तांदूळ ठेवल्याच्या नंतर ना त्याच्यावरती सुद्धा हळदी कुंकू व्हायचं. 2 जोड विड्याची पाने आपल्याला त्याच्यावरती ठेवायची असतात. आणि नंतरनंच आपली जी कुलदेवी आहे तिला त्याच्यावरती ठेवून द्यायचं. नंतर देवीला हळदी कुंकू व्हायचं, फुले वाहा, जी काही फुले असतील ती वाहा. गजरा आणणे शक्य झालं तर तुम्ही या 9 दिवसांमध्ये आवर्जून देवीला गजरा वाहा. पूजा झाल्याच्या नंतर ना धूपदीप ओवळायची. देवीची दोन्हीही टाईम आरती करायची. बरं, ज्यांच्या घरी घट नाही आहे त्यांनी सुद्धा शक्य झाले तर दोन्हीही टाईम आपल्या देवघरामध्ये आरती करा. इच्छा खूप असते, पूजा अर्चा करतो आपण, उपवास करतो, व्रत करतो 9 दिवसांचे, किंवा व्रत नसतीलही तरी पण दोन्हीही टाईम देवीची आरती घरामध्ये झाली पाहिजे. या 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन झाले पाहिजे. त्याच्यावरती पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो नक्की जाऊन पहा. घटस्थापना झाल्याच्या नंतर देवीला संकल्प सोडा. तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल या 9 दिवसांसाठी तुम्ही बोला देवीला. अक्षता घ्या, फुलं घ्या हातामध्ये, त्यावरती संकल्प सोडा. देवीला आवाहन करा, माझी ही इच्छा आहे माते, मी तुझे 9 दिवसांचे व्रत करत आहे. जर व्रत नसतील माझ्या मते ज्याच्या घरामध्ये घटस्थापना होते त्या घरातील महिलेचे 9 दिवसाचे व्रत हे असतातच. बरं ठीक आहे, तुमचे व्रत नाहीत, तुमच्या मिस्टरांचे असतील, तुमच्या सासूबाईंचे असतील, पण संकल्प तरीही सोडा. कमीत कमी 2.5 दिवसाचा 5 दिवसाचा तरी उपवास तुम्ही या घटस्थापनेमध्ये आवर्जून करा. संकल्प सोडा, देवीला आवाहन करा. तुम्ही दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करणार असाल, 14 पाठ करणार असाल तर तेही हे संकल्प बोलून तोही संकल्प सोडा. संकल्प कसा सोडायचा हे आपणा सर्वांना माहितीच आहे. पण जेव्हा नवरात्रीमध्ये घट बसवतो ना त्या टायमिंगला दिवा, आणि शक्यतो पण आपला दिवा आग्नेय साईडलाच असतो. काय होते ना, दिवा लावतो पण दिव्याला काजळी येते, तर दिव्याची काजळी काढताना दिवा विझू शकतोय. तर काय करायचे, दुसरा एक दिवा घ्यायचा, पहिले दिव्याच्या ज्योतीपासूनच तो प्रज्वलित करायचा आणि नंतर त्याची काजळी काढायची. किंवा काही कारणाने जर दिवा विझला तर घाबरायचे नाही, फक्त मातेला क्षमा मागून दिवा परत एकदा प्रज्वलित करायचा. काही जण खूप घाबरतात, पण घाबरण्याचे काहीच कारण नाही, कारण आपल्याला माहिती आहे
कुपुत्र होऊ शकतोय, पण आपल्याला माहिती आहे की माता ही कुमाता केव्हाही होऊ शकत नाही. आता आपण जेव्हा केंद्रानुसार पूजा करतो तेव्हा आपण तांबे ठेवलेला असतो. तर काय होतं, तांब्याच्या तांब्यामधून काही पाणी पाझरत नाही. तर तुम्ही रोजचे रोज थोडे थोडे पाणी शिंपडले ना, तर ते धान्य इझिली उगवून येईल. आणि धान्य आहे ना, उगवून आलेच पाहिजे. जेव्हा हे धान्य उगवून येते तेव्हा आपल्याला आपल्या घरामध्ये, आपल्या शेतामध्ये धनधान्याची समृद्धी होते. आपलं घर धनधान्यांनी समृद्ध किंवा भरभराटी होत असते, अशी कल्पना आहे. याच हेतूने घटस्थापनेच्या वेळी हे धान्य रुजत घालतात. तर पूजा वगैरे सर्व आवरल्याच्या नंतरनं आपल्याला मातेची ओटी भरायची आहे. या 9 दिवसांमध्ये तुम्ही केव्हाही हे करू शकताय. एखादा पीस घ्यायचा, सौभाग्य अलंकार घ्यायचे, तांदूळ घ्यायचे, ओटीचं सामान घ्यायचं आणि मातेची ओटी भरायची. तर या पिसाचं नंतरनं काय करायचं, तर हा पीस कोणाच्याही ओटीत न घालता तुम्ही स्वतःसाठी याचा ब्लाऊज शिवा. बरं, हा प्लेन ब्लाऊज पीस आहे, तुम्ही हा नाही शिवू शकत तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजला याचे अस्तरही वापरू शकताय. तर घटस्थापनेचा व्हिडिओ हा असा होता. मी 2 प्रकारे घटस्थापना करून दाखवल्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने घटस्थापना करू शकताय. तुम्ही केंद्राच्या पद्धतीने सुद्धा घटस्थापना करू शकताय. तुमची इच्छा. तुम्हाला जर तुमच्या पहिल्या प्रथेनुसारच घटस्थापना करायची असेल तर करा, काहीच हरकत नाही. तर आजचा व्हिडिओ असा होता. आय होप तुम्हाला ही माहिती पण आवडली असेल, माझा व्हिडिओ पण आवडला असेल. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. माझ्या व्हिडिओवरती जर नवीनच आलेला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.